प्रज्वलित झाली। आपणा सर्वांच्याही अंतर्मनात अशीच ज्योत प्रज्वलित व्हावी अशी मनोकामना करते। यांचा हा सन्मान सोहळा आज इथे पार पडतो आहे, त्याचा आपण सर्वांना अत्यंत आनंद होत आहे। या विद्यार्थ्यांनी स्वतःचा सन्मान मिळवण्यासोबतच आपल्या परिसराचा आणि विद्यापीठाचाही गौरव वाढविला आहे। अशा गौरवशाली परंपरा आम्हाला पुढे उभी राहावी यासाठी या सोहळ्याचे येथे आयोजन करण्यात आलेले आहे। या सोहळ्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही, तर त्याऐवजी कुलगुरू या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास ढोमणे सर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहे। त्याचबरोबर डॉक्टर शरद सूर्यवंशी ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, त्यांचे मी स्वागत करते। माननीय डॉक्टर नितीन जांगीतवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे, त्यांचे मी मनस्वी स्वागत करते। आता पुष्पगुच्छाने आपण स्वागत समारंभाकडे वळूया। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या तटाराया, हिमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, शिवशंभो राधा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, फुलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला,
लगेच विद्यापीठ गीत सादर होईल. या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधी मतभेद नसुदे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुद्धा या सकला माझी वसुधी देवरची असावे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे. सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवान असुधी देवरची असावे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी कललिंगकामनी सत्य न्याय वसुधी देवरची असावे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे. नष्ट होऊ दे विपत्ती भीती मोहरी तुकड्यास सदा या सेवे माझी वसुधी देवरची असावे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधी मतभेद नसुदे या भारतात बंधु भावनी वसुधी देवरची असावे. धन्यवाद. सर यांना विनंती करते. धन्यवाद सर. डॉक्टर नितीन जंगीतवार सर यांना विनंती करते. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक माननीय डॉक्टर शरद सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर भीमराव पवार यांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर नितीन जागीतवार सर यांचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर रोमी बेस्ट यांना आमंत्रित करते. डॉक्टर रोमी बेस्ट. धन्यवाद मॅडम.
यानंतर वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय डॉक्टर शरद सूर्यवंशी यांना आमंत्रित करते. ढोमणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉक्टर नितीन जंगीटवार सर, या सभागृहामध्ये उपस्थित शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री भांडारकरजी, प्राचार्य चेतन मशराम सर आणि उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे माझे सर्व सहकारी शिक्षक, प्रशिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीपासून आपण विद्यापीठाचा हा पुरस्कार वितरण सोहळा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करायचं ठरवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच की विद्यापीठाच्या या शताब्दी महोत्सवामध्ये जी थीम आहे आपली ती रिचिंग टू अनरीच अशी आपण ठेवलेली आहे. ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही त्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी ठेवावी, या प्रकारचा उद्देश या कार्यक्रमाच्या मागून आहे. याशिवाय स्थानिक ठिकाणी त्यांच्या गावामध्ये जाऊन सन्माननीय व्हाईस चान्सलर, सन्माननीय प्रो व्हाईस चान्सलर साहेबांनी तिकडे येऊन त्यांचा सत्कार करावा. मला वाटतं की एक अनोखा उपक्रम आहे आणि त्याला दुजोरा आमच्या शालेय शिक्षण मंडळाने आणि अर्थातच व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर आणि रजिस्ट्रार साहेबांनी दिलेलं आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट 5 खेळाडू या जिल्ह्यातले आहेत त्या सर्वांचा आपण सन्मान प्रथम करणार आहोत. याशिवाय या विजेत्या संघांसोबत जाणारे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी आपल्या सेवा विद्यापीठाला दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आदरणीय दुधे साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत. मला सांगायला आनंद होईल आणि मगाशी ढोमणे साहेबांच्या केबिनमध्ये जेव्हा दुधे साहेब आले तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जे पुरस्कार वितरण आपण ज्यांना करतोय त्यात सर्वाधिक खेळाडू जे आहेत ते कॅनोइंग खेळाचे आहेत. नौकानयन खेळांचे सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्या खेळामध्ये आहेत. आणि आता आपण सगळ्यांनी बघितलं की ज्यांनी आदरणीय व्हाईस चान्सलर साहेबांसोबत उभं राहून दीप प्रज्वलन केला असे शिवछत्रपती पुरस्कार विजेते भांडारकरजी यांनी त्यासाठी खूप प्रयत्न घेतले. खूपदा ते मागे लागलेत, विद्यापीठाच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या तरी पण एका ठिकाणी अडलेलं होतं आणि ते म्हणजे असं होतं की हा जर खेळ सुरू करायचा असेल त्याच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा असायला पाहिजेत आणि सोयी सुविधा असल्या तरी सुद्धा त्यात संभाव्य दुर्घटना लक्षात घेता हा खेळ खूप रिस्की होईल असं सगळ्यांना वाटत होतं. कारण काय पाण्यातला खेळ आहे, काही नवीन खेळाडू असतील जे सरावात कमी पडले असतील, काही दुर्घटना होऊ नये अशी खूप चिंतेची बाब होती. परंतु आज आवर्जून सांगावं वाटेल की दुधे सरांनी त्यासाठी आग्रह घेतला की ते शालेय विद्यार्थी आहेत, युवा आहेत, काही हरकत नाही, आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही, बाकी आपण सगळ्या सोयी तिकडे देण्याचा प्रयत्न करू. आणि सरांनी तिकडे आपली खरं तर काउंटर गॅरंटी घेतली आणि त्यामुळे हा खेळ सुरू झाला. यासाठी आज आणि आजच या कार्यक्रमामध्ये सरांची उपस्थिती आपल्या सगळ्यांना बशीरकरण करण्यासाठी असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कॅनोइंग कयाकिंग हे जेव्हा आपण सुरू केला तर पहिल्याच वर्षामध्ये आपल्याला पदकं प्राप्त होणं सुरू झालं आणि आता मागच्या 3 वर्षापासून आपण त्यात राष्ट्रीय स्तरावर पदकं प्राप्त करतोय. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की विद्यापीठ शताब्दी महोत्सव साजरा करतो आहे. मागच्या काही महिन्याआधी उपराष्ट्रपती महोदयांनी आपल्या विद्यापीठाला भेट दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण काही लोक तिकडे आला असेल बघायला आणि आता पुढच्या कार्यक्रमांना राष्ट्रपतींना पण आपण आमंत्रित केलेलं आहे. आपलं विद्यापीठ 100 वर्षाचं होत आहे. इथे माझे जेवढे पण क्रीडा शिक्षक सहकारी आहेत, राष्ट्रीय सेवा योजनेचे माझे सहकारी आणि छात्र सेनेचे पण सहकारी आहेत, आपण माझ्या वयाचे जे असेल ते बघत असतील की तेव्हाचं विद्यापीठ आताचं विद्यापीठ, तेव्हाची विचारधारा आताची विचारधारा प्रचंड फरक, प्रचंड तफावत दिसेल. खूप मोठा गॅप आलेली दिसेल. परंतु ही गॅप पॉझिटिव्ह आहे सगळी. काही गोष्टी त्याचा उल्लेख मी विशेष रूपाने आजच्या ठिकाणी करू इच्छितो. जे खेळाडू आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत, पण जे इथे अन्य विभागाचे खेळाडू बसले आहेत, लोक बसले आहेत, विद्यार्थी बसले आहेत, त्यांना पण आवर्जून सांगू इच्छितो की विद्यापीठाने या शताब्दी महोत्सवा निमित्ताने जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे परंतु ज्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिल्या 8 क्रमांकामध्ये पारितोषिक प्राप्त केल्या, 8वा क्रमांक आलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना आता या पुढच्या महिन्यापासून 5,000 रुपये प्रति महिना 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती विद्यापीठाच्या वतीने मिळणार आहे. त्याच्यातही पुढे जर आपण मास्टर्स करत असाल तर पुढचे 2 वर्ष सुद्धा आपल्या कामगिरीच्या आधारावर मिळेल. म्हणजे एकूण 5 वर्षापर्यंत एका खेळाडूला 5,000 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती. आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिल्या 8 क्रमांकात आले, हे क्वालिफिकेशन. दुसरं आपण
BPL कार्ड धारक किंवा ABCचा फॉर्म भरत असाल तर ते सगळे खेळाडू या योजनेमध्ये पात्र होऊ शकतील आहे. याला जोडून आता असं झालेलं आहे, मागच्या सभेत परत याचा सविस्तर चर्चा झाली. आदरणीय प्रो व्हाईस चान्सलर सर पण तिकडे होते. यावर्षी 100 होतील, पुढच्या वर्षी अजून वाढेल, त्यात 100ची भर पडेल, परत अजून 100ची भर पडेल, म्हणजे असं एकूण 300 विद्यार्थ्यांना आपण लाभ या योजनेचा देणार आहोत. एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे आता कोरोनानंतर आणि त्याच्या 1 वर्ष आधी जे खेळाडू होते त्या सगळ्यांना माहिती आहे, या पुरस्कार वितरण सोहळ्यात आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की आपला विद्यापीठाचा DA जो आहे, दैनिक भत्ता जो आहे तो आपण 250 वरून 400 रुपये केलेला आहे. आपल्या सगळे त्याच्याशी लाभान्वित झालेले आहेत. आपल्या सर्व खेळाडूंना जे जाणारे प्रत्येक टीम देशातलं एकमेव विद्यापीठ आहे जे सगळेचे सगळे खेळाडू आमचे रिझर्वेशनने जातात. प्रत्येक खेळाडूला रिझर्वेशन मिळते. त्यातल्या त्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सला जे जातात किंवा वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सला जाणारे जे विद्यार्थी असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना ECचं तिकीट आपल्या विद्यापीठाकडनं मिळत असते. खरं तर ही जरी छोटीशी गोष्ट असली तरी इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी 2600 विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी झाले होते. त्या सगळ्यांची सोय विद्यापीठाने या पद्धतीने केलेली आहे. याशिवाय आपण बघताय तिथे काही विद्यार्थी ब्लेझरवर आहेत आणि काही पुरस्कार ज्यांच्याजवळ ब्लेझर नाही आहे. त्यात अडचण अशी आहे की डोबणे साहेब पण इथे आहे, मसलाम साहेब पण इथे आहे. आपल्यासारखे महाविद्यालय असतील की जे विद्यार्थ्यांचे पैसे भरतात, पण असे अनेक महाविद्यालय होती की जे वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरू शकत नव्हते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ब्लेझर मिळण्याची अडचण होते. आणि खरं तर ग्रामीण भागामध्ये विद्यापीठाचा ब्लेझर म्हणजे हा त्यांच्यासाठी त्यांचा सोशल स्टेटस वाढवतो आणि असं असताना तो ब्लेझर नसल्यामुळे विद्यार्थी हिंमूसला व्हायचा. मग ही गोष्ट लक्षात आली. आदरणीय दुधे साहेब, VC चौधरी साहेब यांच्यासोबत बसून चर्चा केली आणि शालेय शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य याच्या सुद्धा याच्यासाठी आग्रही राहिले आणि आता या वर्षापासून पुढे विद्यार्थ्यांना मोफत ब्लेझर मिळणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला ट्रॅकसूट किट ही मोफत मिळते तसं यापुढे आपल्या विद्यापीठाला दरवर्षी विद्यार्थ्यांना ब्लेझर्स हे आपण फ्रीमध्ये देतो आहे. विद्यापीठाचे 12 खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत जे नागपुराशी कनेक्टेड आहे, त्या सगळ्यांना माहिती असेल आहे. तर 12 प्रशिक्षण केंद्र विद्यापीठाने स्वतः सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो हे जरी महत्वाचं असलं पण काही ठिकाणी नुसतं अपील जरी केलं आणि अपील कोण करताय याच्यावर डिपेंड असतं. आदरणीय व्हाईस चान्सलर साहेबांनी आणि प्रो व्हाईस चान्सलर साहेबांनी अपील केलं. नागपुरातले जेवढे मोठे मान्यवर कोचेस आहेत त्या सगळ्यांची एक बैठक जाऊन हे फक्त चहा पाण्याला बोलवलं आणि खास करून दुधे साहेब त्यासाठी खूप आग्रही होते की विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्रावर, विद्यापीठाच्या मैदानावर नुसते शालेय विद्यार्थी नाही, नुसते विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत, इतरत्व सर्व लोक तिकडे विद्यापीठाच्या मैदानावर यावेत, त्याच्या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने 12 प्रशिक्षण केंद्र विद्यापीठाने स्वतःचे सुरू केले आहेत आणि या सगळ्या प्रशिक्षण केंद्रावर फ्रीमध्ये म्हणजे जे प्रशिक्षक आहेत ते विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रशिक्षण देतात आणि ते प्रशिक्षक पण विद्यापीठाकडनं कुठल्याही प्रकारचं मानधन स्वतःहून घेत नाही. अशा प्रकारच्या सेवा तर या सगळ्यांची सोय विद्यापीठाने केलेली आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होईल की मंगेश मोपकर जे मागच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी सेमीफायनलची टेबल टेनिसची मॅच रेफर केली ते आपल्या विद्यापीठाच्या टेबल टेनिस केंद्राचे प्रशिक्षक आहेत. याशिवाय अशी अनेक नावं घेतात त्या खेळांची की त्या खेळातले मोठे लोक त्या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत. अजून एक आवर्जून सांगावं असं वाटेल ज्याच्यासाठी खूप आग्रही आदरणीय दुधे साहेब होते, व्हाईस चान्सलर साहेब पण होते आणि ती सगळ्यात महत्वाची म्हणजे विद्यापीठामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत आपण 4 वर्ष 5 वर्ष राहणार, शाळेचे विद्यार्थी परत इकडे येणार आणि त्यांचं आपण इकडे लाईनअप करू, ही सगळी योजना आपण करतोय. पण या सगळ्यांमध्ये विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा विचार झाला, चिंतन झालं, तेव्हा एक लक्षात आलं की असा पण एक वर्ग आहे की जे शाळेत जातच नाही, शाळाबाह्य मुलं आहेत ज्यांच्या आई वडील एकतर जेलमध्ये आहेत किंवा ते घरात राहत नाही किंवा मुलं दिवसभर कुठे बाहेर असतात, म्हणजे शाळांचा त्यांचा काहीच संबंध नाही आहे. असे खरं तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असणारे काही पालक असतील अशा लोकांचे जे आहेत असे NGO कडनं रजिस्टर्ड आम्ही 850 लोकांची नोंदणी विद्यापीठाच्या केंद्रावर केलेली होती आणि त्याच्यातले 550 लोकांची प्रत्यक्ष निवड चाचणी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या त्या क्रायटेरियाप्रमाणे बॅटरी टेस्ट प्रमाणे आपण केली. 100 विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अडॉप्ट केलेला आहे. त्यांच्या सर्व क्रीडा विषयक उपक्रमांचा जो खर्च आहे, त्यांचे ट्रॅकसूट, त्यांचे किट, त्यांना मोफत प्रशिक्षण हे सगळं देतो आहे.
हे विद्यापीठाने 100 विद्यार्थ्यांना यासाठीच निवडले. आपण सगळ्यांनी बघितलं असेल शहरांमध्ये किंवा आपल्या पण गावांमध्ये रस्त्याच्या कडेला उभे राहून जिम्नॅस्टिक करतात लोक, म्हणजे 2 लावतात आणि डोंबाऱ्यांचे मुलं तिकडे हे करतात. असे सगळे शोधून आणलेले आहेत. ते डोंबाऱ्यांचे असतील, काही पाड्यावरचे लोक असतील, काही घुमंतू जातीचे असतील, अजून कुठल्या वेगवेगळ्या जनजातीचे असतील, ते असे सगळे लोक 100 लोक शासनाच्या बॅटरी ऑफ टेस्ट प्रमाणे निवडले आणि त्या 100 लोकांना आता पुढे ऑलिम्पिकचं स्वप्न दाखवायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्या 100 लोकांपैकी मग परत एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्या लोकांना हे गावाच्या बाहेर राहतात, गावात राहत नाही. गावापासून नागपूरची बॉर्डर समजा तर 5-5, 10-10 किलोमीटर अंतरावर बाहेर राहतात. या सगळ्या लोकांना जाण्याचा विषय होता. तर अशा ठिकाणी साहेबांनी स्वतःहून पुढाकार घेऊन, दुधे साहेबांनी स्वतःहून पुढाकार घेऊन 5,000 रुपये प्रति महिना 25 विद्यार्थ्यांना जे हायली पोटेन्शियल आहे, ते 100 मध्ये जे 25 हायली पोटेन्शियल आहे त्या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत आपण 5,000 रुपये प्रति महिना या गोष्टीसाठी त्याला देणार आहोत. मला वाटतं की विद्यापीठांनी जे शाळेतले विद्यार्थी नाही आहेत, जे महाविद्यालयातले विद्यार्थी नाही आहेत, पण समाजाचे भाग आहेत, अशांसाठी विचार केला. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की देशामधलं एकमेव विद्यापीठ असं आहे की ज्यांनी या घटकांचा सुद्धा विचार केला. परवा मी रविवारी NCT सभेला दिल्लीमध्ये होतो आणि त्या ठिकाणी NAP मार्फत शालेय शिक्षणाचा पुढे काय सिनियर राहील या विषयावर चर्चा होती आणि त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल सांगायला सांगितलं तर सगळ्यात जास्त टाळ्या या आपल्या प्रोजेक्टला पडल्या, याचा मला अभिमान वाटतो. मित्रांनो, विद्यापीठाच्या साई प्रशिक्षण केंद्रामध्ये म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं 4 खेळांचं प्रशिक्षण केंद्र आपल्या विद्यापीठामध्ये आहे. देशामध्ये 5 विद्यापीठांना हे प्रशिक्षण केंद्र मिळालं आहे. त्याच्यामध्ये आपलं एक विद्यापीठ आहे आणि ते आपल्या विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्रावर सुद्धा 120 विद्यार्थी, शालेय विद्यार्थी जे भविष्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जातील अशा विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देतोय. साईकडनं 4 प्रशिक्षक आपल्या विद्यापीठामध्ये त्यांना डेप्यूट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्या सगळ्यांसाठी त्या खेळांचे जे लोक आहेत त्यांना ते केंद्रातल्या लोकांना प्रशिक्षण देतील आहे. शिवाय विद्यापीठातल्या दुसऱ्या महाविद्यालयांना सुद्धा ते मदत करत आहेत. त्या सगळ्यांची आपण सगळ्यांनी मदत घ्यावी, त्यांचा प्रशिक्षणाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी आहेत आणि जर त्यांच्या स्पर्धेच्या दरम्यान जर परीक्षा येत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2019-20 पासून आपण ऑल्टरनेटिव्ह एक्झामचा उपक्रम सुरू केलेला आहे. मग ते NSSचे असो, राष्ट्रीय सेवा योजनाचे असो, छात्रसंघाचे असो की खेळण्याच्या विविध स्पर्धांमध्ये जाणारे विद्यार्थी असो, त्यांच्या जर परीक्षा त्या स्पर्धा कालावधीत आले असेल तर प्रवासाचे दिवस आणि स्पर्धेचा कालावधी या दरम्यान येणारे जे पेपर आहेत ते परत घेण्यात येतात. मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी म्हणजे जवळपास 120 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांचा कुठेही परीक्षेमध्ये व्यत्यय आल्याने त्यांच्या निरंतर शिक्षणाचा जो क्रम आहे तो सुरू राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण इन्सेंटिव्ह मार्क्स देतो. मला वाटतं की सगळ्यात जास्त स्पोर्ट्समध्ये इन्सेंटिव्ह मार्क्स असतात. 25 मार्कांचा लाभ आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त मिळत असेलच. अजून आनंदाने सांगावं असं वाटते की यंदाचा महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल कार्यालयाद्वारे आयोजित होणारा क्रीडा महोत्सव, ज्याला आपण अश्वमेध म्हणतो, तो यंदा नागपुरात 12 जानेवारीपासून तर 17 जानेवारीपर्यंत आयोजित होतात. सगळ्यात मोठा महाराष्ट्र राज्यातला हा क्रीडाविषयक उपक्रम आहे. 24 विद्यापीठात जे सरकारी विद्यापीठ आहेत ते 24 विद्यापीठातले विद्यार्थी, जवळपास 2600 विद्यार्थी या आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. आपल्यापैकी बरेच लोक त्यांची निवड होईल आणि त्या निवडीच्या साठी सुद्धा एक विशेष उपक्रम, एक प्रशिक्षणाची योजना की जास्तीत जास्त पदकं आपण जेव्हा होस्ट करतोय ते आपल्या विद्यार्थ्याला मिळावे, विद्यापीठाला त्याचा मान मिळावा अशी आपण योजना करतो आहे. त्यात सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. अजून आनंदाने सांगावंसं वाटते की आता आपण काल परवा पेपरमध्ये वाटलं असेल, ज्यांनी हितवाद पेपर पाहिला असेल त्यांना लक्षात आलं असेल की पूर्ण एक पान ज्या मुलाच्या आईवडिलांचा फोटो होता तो म्हणजे ओजस देवतळे, ज्याने आर्चरीमध्ये भारतासाठी 1, 2 नव्हे तर एकूण 3 पदकं प्राप्त केली. आणि 3 पदकं प्राप्त करून जेव्हा तो नागपुरात आला तर तेव्हा एखाद्या नेत्याचा होणार नाही तेवढ्या ताकदीचं स्वागत नागपुरात ज्या खेळाडूचं झालं. त्या खेळाडूला विद्यापीठाच्या खेलो इंडिया स्पर्धेपासून प्रेरणा मिळालेली आहे. जे 2019-20 खेलो इंडियाला गेले असतील त्यांना ओजस देवतळे तुमच्यासोबत आलेला लक्षात असेल. त्या ओजस देवतळेने आत्ता आपल्या या आशियाई स्पर्धांमध्ये भारतासाठी 3 पदकं प्राप्त करून दिली. त्या विद्यापीठाच्या प्रशिक्षणाचा, विद्यापीठाच्या योजनांचा निश्चित खालीचा काही ना काही वाटा आहे. दुसरं अजून एक नाव आहे मालविका बनसोड, जी फॉर्मर इंडिया नंबर 1 होती बॅडमिंटनमध्ये. यावर्षी भारतीय संघामध्ये बॅडमिंटन संघामध्ये होती आणि
खरं तर ती पदक प्राप्त करू शकली नाही, परंतु आशियाई स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं हे आपल्यासाठी खूप मोठं आहे. आणि विद्यापीठाच्या बॅडमिंटन केंद्रांवर आणि विविध योजनांचा म्हणजे ट्रॅक असेल किंवा फिटनेस सेंटर असेल याचा सुद्धा लाभ ती विद्यापीठाच्या विविध ठिकाणी घेत असते. याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. तिच्या यशामध्ये पण आपल्या विद्यापीठाचा निश्चितच सहभाग आहे. एक जोशी नावाची विद्यार्थिनी जी ट्रायथलॉनमध्ये यंदा आपल्या ऐशामध्ये होती आणि ती सुद्धा विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर आणि आता मड ट्रॅकवर या परिसरामध्ये सराव करते. त्या तिन्ही विद्यार्थ्यांच्या या खेळाडूंच्या यशामध्ये विद्यापीठाचा खारीचा वाटा आहे हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आपण सुद्धा हे लक्षात ठेवावं आणि खेळ आणि अभ्यास असा दोघांचा बॅलन्स साधावा. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल आहे जे खेळाडू आहेत की मागच्या वर्षी सगळ्यात जास्त रिक्रुटमेंटच्या पोस्ट कुठल्या निघाल्या असतील तर त्या स्पोर्ट्सच्या निघाल्या आहेत आणि जवळपास पोलीस विभागामध्ये 4 जिल्हे मिळून जर आपण आकडेवारी घेतली तर ती 1000च्या वरती जाईल इतके खेळाडू पोलीस विभागात लागले आहेत आणि साधारणतः 400-450 विद्यार्थी वन विभागातल्या निघालेल्या वेगवेगळ्या भरत्यांमध्ये लागलेले आहेत. काही आपल्या महाविद्यालयातले पण असतील आहेत. याशिवाय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्साईज डिपार्टमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्साईज डिपार्टमेंटमध्ये, रिझर्व्ह बँकेमध्ये, पोस्ट डिपार्टमेंटमध्ये, इन्कम टॅक्समध्ये अशा ठिकाणी पण वर्ग 3 आणि काही लोक थेट वर्ग 2 मध्ये पण वर्ग 2 म्हणजे क्लास 2 ऑफिसर म्हणून पण त्यांच्या परफॉर्मन्सच्या भरोश्यावर नोकरीला लागलेले आहेत. मला वाटतं की विद्यापीठाने आपल्यासाठी केलेल्या सगळ्या योजना आहेत आपल्यापर्यंत पोहोचवायची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली आणि खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या महाविद्यालयात होतं. तर आदरणीय ढोबळे साहेबांचं खरंच अभिनंदन की त्यांनी म्हणजे सरांना एकदम फोन केला आणि सर म्हणले की ठीक आहे आपण आपल्याकडे कार्यक्रम घेऊ आणि आज सुट्टीचा दिवस सुद्धा म्हणजे या सगळ्यांच्याकडे काही ना काही कार्यक्रम आहेत तरी सुद्धा आपण सगळे इकडे आलात. खरं तर भीमराव पवार सर, माझी छोटी बहीण रोमी या सगळ्यांचं अभिनंदन की आपण खूप चांगलं केलं आणि जेव्हा पण विद्यापीठाच्या विविध समित्या येतात, जेव्हा गेम अलॉटमेंटची गोष्ट येते तेव्हा भीमराव पवार सर आवर्जून माझ्या कॉलेजसाठी हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे भीमराव पवार सर आले की ते आपल्या कॉलेजसाठी ही टुर्नामेंट मागणारच असं त्यांचं सुरू असतं. इतका आग्रह त्यांचा विविध योजनांसाठी असतो आणि विद्यापीठाच्या महिला संघांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना मोटिवेट करायसाठी रोमी अधिकारी यांचं खरंच मार्गदर्शन मोलाचं असते. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतो आहे. आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दुधे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना भविष्याच्या सगळ्या योजनांसाठी शुभेच्छा देतो. विविध योजनांचा आपण लाभ घ्यावा. जाता जाता एक सुटलं होतं सांगायचं ते म्हणजे विद्यापीठाने जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत, खरं तर मी जे वर्ग 2 आणि वर्ग 3चे विद्यार्थी म्हटले आहेत ते सगळे MPSC किंवा वेगवेगळ्या परीक्षांच्या मार्फतच त्या ठिकाणी लागले. एक नावच सांगायचं म्हणजे रोहिणी राऊत जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी मॅरेथॉन रनर होती ती साताऱ्यामध्ये स्टेट एक्साईजमध्ये वर्ग 2 अधिकारी म्हणून लागली. तिने MPSC पास केली आणि इकडे एशियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये तिला सिल्वर मेडल होतं. दुहेरी लाभ तिला मिळाला. अभ्यास आणि खेळाचा बॅलन्स तिने साधला आणि तिच्या आई घरकाम करणारी, खरं तर त्यांच्याकडे कबूतर पाळण्याचा व्यवसाय आहे आणि जे माझे प्रशिक्षक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या वडिलांचा ट्रक ड्रायव्हर तिचे वडील होते. आज ती वर्ग 2 अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि तिचं आता लग्न झालं आणि तिचा नवरा पण जो आहे तो वेट लिफ्टर आहे आणि तो पण राष्ट्रीय पदक विजेता आहे. त्याला पण स्पोर्ट पीठात नोकरीला घेतली. इतकं चांगलं सगळं लाईफ स्पोर्ट्समुळे आपल्याला मिळू शकते. आपण या सगळ्या संधींचा लाभ घ्यावा. पुढच्या आशियाई स्पर्धांमध्ये, ऑलिम्पिक्समध्ये आपण समोर यावं. आम्ही विद्यापीठ म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत. या शुभेच्छांसह थँक्यू व्हेरी मच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परमकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर, नागपूर विद्यापीठाचे स्पोर्ट्स डायरेक्टर, फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर डॉक्टर शरद सुरवंशी, BOS फिजिकल एज्युकेशन मेंबर श्री नितीन जांगितवार, ऑफ द डायर सिटिंग माय फ्रेंड डॉक्टर चेतन कुमार मेश्राम, भंडारकर जी, all physical education directors of various colleges, the prize winners of various colleges and faculty members of J.M. Patel College. Today it is really indeed a great pleasure for J.M. Patel College to organize this prize distribution ceremony on behalf of the university in J.M. Patel campus. When Dr. Sharad Survanshi sir called me that Honorable Vice Chancellor wants to organize this prize distribution ceremony in J.M. Patel College, immediately I said yes.
J.M. Patel College is always open for any of the university activity. And we have that teamwork and the potential to organize any of the program of the university or any of the state government level. Yesterday only सरांना सांगू इच्छितो की कालच TCS चा खूप मोठा कार्यक्रम झाला इथे जॉईंटली विथ नागपूर विद्यापीठ आणि JM पटेल कॉलेज. भंडारा जिल्ह्यातले फायनल इयरचे BA BCom BSc सगळे विद्यार्थी इथे आले होते. सकाळी 9 ते 12:30 आणि 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसाठी फॉर टीचर्स एक FDP प्रोग्राम काल इथे ऑर्गनाइज करण्यात आला. अँड वी गॉट अ ह्यूज रिस्पॉन्स. मोर दॅन 250 staff members, faculty members were present yesterday in TCS FDP, Faculty Development Program. So today, first of all, I offer my congratulations to the winners of Bhandara district. This is an innovative idea of our Honorable Vice Chancellor, Honorable Pro Vice Chancellor, that the prize distribution ceremony, हा जो ceremony इथे होत आहे आधी विद्यापीठात व्हायचा आणि विद्यापीठामध्ये सगळ्या जिल्ह्याचे विद्यार्थी स्पोर्ट्सचे प्राइज विनर, इंटर कॉलेजिएट, इंटर युनिव्हर्सिटीचे विनर्स तिथे जायचे. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सरांनी असं ठरवलं की जसं शासन आपल्या दारी तर विद्यापीठ आपल्या दारी, आणि विद्यापीठाने असं ठरवलं की जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवायचा. आणि व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या कॉलेजमध्ये येऊन हे प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं. वर्धा जिल्ह्याचं ऑलरेडी झालेलं आहे, नागपूर जिल्ह्याचं झालं आणि भंडारा जिल्ह्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आज इथे होत आहे. आणि मला आनंद होत आहे की इथे सगळे फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर्स इथे आले, विद्यार्थी आले, प्राइज विनर्स आले आहेत. स्पोर्ट्स म्हटलं, फिजिकल एज्युकेशन म्हटलं तर कॉलेजेसमध्ये हे विद्यार्थी जेव्हा ग्राउंडमध्ये जातात अभ्यासाव्यतिरिक्त, सो द अप्रिशिएबल पार्ट ऑफ द स्टुडंट इज they are balancing their education and the sports both. ते एज्युकेशन पण घेतात, आपला अभ्यास पण करतात, ॲट द सेम टाइम ग्राउंडवर जाऊन आपल्यामध्ये जो इंटरेस्ट आहे, त्यांना ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्या खेळामध्ये त्यांना काहीतरी करायचं आहे, दे गिव्ह देअर एक्स्ट्रा टाइम, ॲडिशनल टाइम. सो आय ॲप्रिशिएट दी स्टुडंट्स. आणि स्पोर्ट्स म्हटलं, फिजिकल एज्युकेशन म्हटलं की आपल्याला दुहेरी लाभ होतो. दुहेरी लाभ म्हणजे यू कीप युअर फिजिकल फिटनेस वेल, आणि फिजिकल फिटनेस चांगला आहे तर मेंटल फिटनेस चांगलंच राहणार. सो फिजिकल फिटनेस वेल, मेंटल फिटनेस वेल, अँड स्पोर्ट्स टीचेस यू द डिसिप्लिन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की कोणताही खेळ तुम्हाला डिसिप्लिन शिकवतं, तुम्हाला टीम वर्क शिकवतं, आणि त्या टीम वर्कमधनं, त्या डिसिप्लिनमधनं तुम्ही त्यामधनं जाऊन मग कुठेतरी काहीतरी बनता. आता इंडियाच्या स्पोर्ट्स नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स बद्दल जर आपण बोलतो तर मला इथं आवर्जून नीरज चोप्राचं नाव आठवलं, ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कितीतरी वर्षानंतर ॲथलेटिक्सचं गोल्ड मेडल भारतासाठी आणलं. आणि जेव्हा आपण मास्टर ब्लास्टर म्हणतो तेव्हा कोणाचं नाव आपल्यासमोर येतं, आपण जेव्हा उडणपरी म्हणतो तेव्हा कोणाचं नाव आपल्यासमोर येतं, आपण जेव्हा हॉकी के जादूगार म्हणतो तेव्हा कोणाचं नाव येतं. नाव घेण्याची गरजच नाही आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, उडणपरी PT उषा, आणि हॉकी के जादूगार जे मेजर ध्यानचंद, दीज आर दी स्टॉल वर्ड्स, दीज आर, हे सगळे प्रेरणास्थान आहे आपल्यासाठी, आपल्या भारतातील खेळांसाठी हे प्रेरणास्थान आहे. यांच्यापासून PT उषा, यांच्यापासून काहीतरी, सिंधूपासून जे बॅडमिंटन प्लेयर यांच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. लेटेस्ट झालेल्या एशियन गेम्स, ऑलिम्पिक, चायना ऑलिम्पिकमध्ये भारताने 107 मेडल्स पहिल्यांदा. म्हणजे भारतामध्ये जेव्हा एशियन गेम झाले तितके मेडल्स मिळाले नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त मेडल भारताच्या बाहेर जाऊन आता भारताच्या खेळाडूंनी ते मेडल्स आणले. हे गौरवशाली आहे भारतासाठी. हे यालाच म्हणतात की नाव इंडिया इज नॉट अ डेव्हलपिंग कंट्री, इंडिया इज ऑलरेडी डेव्हलप कंट्री. इंडिया इज ऑलरेडी डेव्हलप कंट्री. आणि हे लक्षात असू द्या, कोणत्याही देशाचं महत्व हे खेळ आणि त्याच्या प्राइजेस आणि मेडल म्हणून ठरवलं जातं. आपण असं म्हणतो की अमेरिकेला जास्त मेडल मिळाले ऑलिम्पिकमध्ये, चायनाला मिळाले, जपानला मिळाले, जर्मनीला मिळाले, आणि म्हणून ते त्या देशांचं चित्र आपल्या समोर राहतं. लवकरच भारत देश पण ऑलिम्पिकमध्ये टॉप मध्ये पोहोचेल अशी आपल्याला
कॉन्फिडन्स असायला पाहिजे. आणि यासाठी आपलं शासन, केंद्र शासन, राज्य शासन आणि आपल्या विद्यापीठाने तर किती सारे उपक्रम राबवले. सूर्यवंशी सरांनी आताच आपल्याला सांगितलं, सिरीज ऑफ इव्हेंट्स. आणि खेळाच्या व्यतिरिक्त वाय आय ॲप्रिशिएट, मी परत रिपीट करतो की आपल्या खेळाच्या व्यतिरिक्त म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त खेळाला वेळ देतात, स्पोर्ट्सला वेळ देतात ते विद्यार्थी. मीन्स दे आर प्लेइंग अ डबल रोल. दे आर इन्व्हॉल्व इन एज्युकेशन परस्यू करत आहे आणि खेळ पण खेळाला पण ते महत्त्व देत आहे. अँड दॅट्स वाय दीज स्टुडंट्स receives their well deserved prizes. म्हणून त्यांचे जे प्राइजेस आहे they are well deserved. Now classroom teaching is different. We should not confine to the classroom. आतापर्यंत काय होतं की फिजिकल एज्युकेशन, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे जर तुमचे वर्ग संपले त्याच्यानंतर इट इज द सेकंड ऑप्शन. ॲज इफ नाव स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इज अ सेकंड ऑप्शन फॉर एनी ऑफ द कॉलेजेस. पहिले तुमचे क्लासेस घ्या, थेअरी, प्रॅक्टिकल, आणि लास्ट ऑप्शन इज द स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. असं न करता नाव द इन NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की स्पोर्ट्सचे पण थेअरी क्लासेस होतील, स्पोर्ट्सचे प्रॅक्टिकल क्लासेस होतील, स्पोर्ट्सचे थेअरी क्लासेसचं इव्हॅल्युएशन होईल आणि त्याचे मार्क्स दिला जाईल. दिस इज द ब्युटी ऑफ NEP 2020. आता खेळाला किती महत्व आलेलं आहे. NEP 2020 मध्ये खेळाने, स्पोर्ट्सने आपलं स्थान मिळवलेलं आहे. सो द कॉंग्रॅच्युलेशन्स टू द ऑल चॅम्पियन्स ऑफ भंडारा डिस्ट्रिक्ट. भंडारा डिस्ट्रिक्टचे जे चॅम्पियन्स आहेत ते आज आले आहे. आय एक्सटेंड माय कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल चॅम्पियन. युअर अचिव्हमेंट इज रिअली अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन फॉर द न्यू कमर्स. नवीन विद्यार्थ्यांसाठी एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन राहील बिकॉज यू आर डन समथिंग बियॉन्ड द classroom. So I wish all the best to all for the future sports and all, and I am really thankful that our honorable Pro Vice Chancellor has spared the time all the way coming from Nagpur to this place to JM Patel College, and I think he always liked to spend time in JM Patel College, and really I am thankful to Dr. Sharad Suryavanshi and honorable Vice Chancellor. Thank you very much. धन्यवाद सर. महाराज यांना मी वंदन करतो. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि JM पटेल कॉलेज संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र प्राचार्य डॉक्टर विकास ढोणे, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉक्टर शरद सूर्यवंशी, नितीन गांगीटवार, माझ्यासमोर उपस्थित सर्व प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला सूर्यवंशी सरांनी सांगितलं की विद्यापीठ हे स्पोर्ट्समध्ये किती काम करत आहे. त्यांनी जे भाषण केलं त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल. खरं तर आम्ही जेव्हा विद्यापीठामध्ये आलो तेव्हा विद्यापीठ हे राष्ट्रसंतांचं विद्यापीठ आहे आणि राष्ट्रसंतांचं विद्यापीठ असल्यामुळे त्यांनी ग्रामगीतेमध्ये म्हणलेलं आहे, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. राष्ट्रसंतांनी म्हणलं गाव सुखी तर देश सुखी. आणि म्हणून राष्ट्रसंतांची ही उक्ती घेऊन आम्ही गाव चलो अभियानाअंतर्गत तसंच आपल्या उन्नत भारत अभियान आपल्या राष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू आहे. आणि म्हणून या शताब्दी वर्षामध्ये, या अमृत महोत्सवी वर्षामध्ये गावातल्या प्रत्येक घटकांपर्यंत स्पोर्ट्सच्या माध्यमातून विद्यापीठांनी पोहोचलंच पाहिजे. आणि म्हणून काल तुमच्या इथे TCSच्या मार्फत जो कार्यक्रम झाला आहे, एकतर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण FDP प्रोग्राम झाला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं. खरं तर व्यक्ती शिकत असताना
त्याला असं वाटतं की मी शिकल्यावरती मला काय झालं पाहिजे, कोणती तरी 2 पैशाची नोकरी मिळाली पाहिजे, ही नेहमी त्याची कास असते. आणि आम्ही नागपूर विद्यापीठामध्ये जेव्हा धुरा घेतली, सूत्र घेतली, तेव्हा विद्यापीठामध्ये असं कोणत्याही प्रकारचं प्लेसमेंट सेल नव्हतं. फर्स्ट टाइम विद्यापीठामध्ये आम्ही प्लेसमेंट सेलची निर्मिती केली आणि फुल टाइम प्लेसमेंट ऑफिसर नियुक्त केले. आणि त्याची आज फलश्रुती असे आहे, आमचे 700 विद्यार्थी आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, इंजिनिअरिंगची म्हणत नाही, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स 700 विद्यार्थी फक्त एकट्या TCS मध्ये लागले. परवाच्या दिवशी आपल्या नागपुरामध्ये पण TCSचा मुलं आले ते TCSच्या याच्याकरता. तर नागपुरामध्ये आपल्या गुरुनानक भवनमध्ये 400 विद्यार्थी होते. किती? 400 विद्यार्थी, हे लक्षात घ्या. आणि अगोदर आपल्याला असं वाटायचं आणि लोक पण म्हणायचे, अरे काय तू आर्ट्स कॉमर्स करते, नोकरी लागत नाही. पण आता ज्या काही सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांचं माइंड चेंज झालंय. त्यांना असं वाटतं की इंजिनियरला पगार जास्त लागतो आणि जर आर्ट्स, कॉमर्स, सायन्सवाल्यांना कमी पगार द्यायचा, म्हणजे कमी पगार करतात. तर तिकडे जर 1 लाख रुपये दिले तर हा पोरगा तर 40,000 मध्येच करतो, तेच त्यांनी 60,000 वाचतात. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की मुलांमध्ये इंटेलिजन्स पाहिजे, तर प्रत्येकाला माइंड आहे. आणि शेवटी इंजिनिअरिंग काय करतो, तिथे जाऊन त्या कंपनीचं कामात शिकतो. 6 महिन्यात तो काम शिकत असतो. आणि हे 6 महिने काम आर्टवाल्याला, कॉमर्सवाल्याला किंवा सायन्सवाल्या मुलाला शिकवलं, तो इंजिनियर सारखंच काम करतो. फरक काहीच नाही राहत, हे लक्षात घ्या. आपण जे शिकतो ना त्याच्या भविष्यावर नोकरी नाही मिळत, आपल्याला फक्त डिग्री मिळते. आपण जिथे नोकरी करायला जातो तिथली कामाची पद्धत वेगळी असते, तिथलं कामाचं मोड वेगळं असतंय. आपल्याला आपण काय BCom झालं म्हणजे आपल्याला बँकिंग येते का? नाही येत. मला सांगतो की अनेक BCom पेक्षा BSc केलेले लोक बँकिंगमध्ये आहेत, BSc केलेले लोक मॅनेजर आहे, BCom आले नाही. आणि म्हणून BCom केल्यानंतर त्यालाच बँकेत असं किसं काही नाही. आणि म्हणून कोणताही व्यक्ती त्याला 1 वर्षाची प्रॅक्टिस झाली, त्याची ॲबिलिटी असेल तर फोर्सफुल काम करू शकतो. त्याला म्हणतात ह्युमन रिसोर्स, आहे की नाही? तर ह्युमन रिसोर्सचा योग्य वापर केला तर आपण इंजिनिअरिंगपेक्षा पण जास्त काम करू शकतो. आपल्या भागामध्ये एक क्रीडेचा प्रकार आहे, तो कुठेच नाही, नौकानयन. कारण आपल्या भागामध्ये जे मुलं नौकानयन करतात तर आपण हे भंडाऱ्यातून सुरू केलं. आणि तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये ते मुलं स्पर्धे करता गेले, कोणता नंबर आला तर त्यांना सिल्वर मेडल मिळालं. कुठल्या मुलांना? भंडाऱ्या भागात राहणाऱ्या मुलांना, की ज्याचे आई वडील हे मासोळी वगैरे पकडतात नौकेपासून, त्यांच्या मुलांना. म्हणजे नौकानयन हे त्यांच्या मुलांच्या रगारगामध्ये भरलेलं आहे. आणि म्हणून आपण यावेळेस विद्यापीठाने निश्चय केला की JM पटेल कॉलेजला नौकानयन स्पर्धेचं केंद्र आहे. तुम्ही ऐकलं असेल की ढोमणे सरांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की याच्या अगोदर सगळे काही प्रोग्राम व्हायचे युनिव्हर्सिटीच्या गुरुनानक भवनने नागपूरला व्हायचे. पण आम्ही निश्चय केला की जर आपलं विद्यापीठ हे नागपूरचं नाही आहे, हे 4 जिल्ह्याचं विद्यापीठ आहे. 4 जिल्ह्यातल्या लोकांनाही वाटलं पाहिजे की भंडारा जिल्ह्यामध्ये पण विद्यापीठ आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये पण विद्यापीठ आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये पण विद्यापीठ आहे. हे त्यांना वाटलं पाहिजे. कारण विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचं आहे, विद्यापीठ हे समाजाचं आहे. फक्त शिक्षकाने आपण काम करणार आहे, परंतु विद्यापीठ कोणाचं आहे? समाजाचं आहे.
आणि म्हणून समाजापर्यंत आपण विद्यापीठ पोहोचवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुन्हा एक योजना केली आहे. तर त्या योजनेमध्ये जसं लायब्ररी आहे, लायब्ररी सेंटर, विद्यार्थी विकास सेंटर आहे, NSS सेंटर आहे, ते प्रत्येक नोडल कॉलेजला जायचं. आणि म्हणजे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी विकास असो की NSS असो किंवा लायब्ररीचं केंद्र असो, ते आम्ही देणार. ते त्याच्याकरता आमची एक समिती पण तयार झाली. म्हणजे नागपूर विद्यापीठाचा प्रत्येक या इथून माणसाला नागपूरला नाही यायला पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह झाला पाहिजे, तिथल्या तिथेच सॉल्व्ह झाला पाहिजे. जर नोडल केंद्र जर JM पटेल असेल तर त्याचा प्रॉब्लेम JM पटेल कॉलेजमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे कोणालाही त्रास नको अशी सुविधा आम्ही पहिल्यांदा, याच्या अगोदर सुविधा नव्हती, विकेंद्रीकरण नव्हतं, सेंट्रलायझेशन. आता आम्ही काय केलं, याचं डिसेंट्रलायझेशन केलं, त्याचं विकेंद्रीकरण केलं आहे. तुमसरचा व्यक्ती JM पटेलला येऊ शकतो किंवा लाखणीचा व्यक्ती पटकन JM पटेलला येऊ शकतो. पण तो नागपूरला जाईल, बसमध्ये जायला त्याला 1-1.5 तास लागेल, पुन्हा तो तिथले बाबू चक्कर मारायला लावतील, पुन्हा तो फिरेल, पुन्हा नाही म्हणे पुन्हा परत जाईल. हा त्रास विद्यार्थ्यांचा वाचला पाहिजे. त्याच्याकरता आम्ही 4ही जिल्ह्यामध्ये नोडल सेंटर सुरू करण्याचं चालू आहे. म्हणजे एक प्रकारे तुमच्या घरी, म्हणजे तुमच्या दारातली पर्वणी. आणि त्याचप्रमाणे आम्ही नागपूर विद्यापीठामध्ये तुम्हाला माहीत असेल की आम्ही सिंथेटिक ट्रॅक बनवला आहे. आणि सिंथेटिक ट्रॅक कितीचा झाला, ते 10.6 करोडचा झालेला आहे. कितीचा? आणि तो कोणत्याही प्रकारची शासनाची त्याच्यामध्ये ग्रँट नाही. शासनाची ग्रँट आली होती, परंतु शासनाची ग्रँट सेंट्रल गव्हर्नमेंटने परत मागितली. मग आम्ही VC आणि आम्ही निर्णय घेतला, आमच्या कमिटीने निर्णय घेतला, आपण विद्यापीठाच्या निधीतून तो ग्रँट म्हणून आणि एक सुंदर ट्रॅक नागपूर विद्यापीठामध्ये सुरू झाला आहे. असा मध्य भारतामध्ये ट्रॅक नाही सर. मध्य भारतामध्ये सिंथेटिक ट्रॅक नाही आहे. तो आपण सुरू केला आणि विद्यापीठाच्या पैशाने सुरू केला. दुसरी गोष्ट, आपण एक क्रीडा संकुल तयार करत आहे की जे मुलं तिथे येतील ते तिथे सगळे गेम खेळतील आणि तिथे राहण्याची व्यवस्था पण तिथेच राहील. असं मोठं क्रीडा संकुल, आणि त्याचं 44 करोडचं ते बनवतात. त्याच्यातून आपल्याला 20 करोड प्राप्त पण झाले. एक मोठं भव्य क्रीडा संकुल आपण विद्यार्थ्यांकरता बनवत आहे. खरं तर आम्ही जेव्हा सूर्यवंशी सरांनी जेव्हा चार्ज घेतला, आणि सूर्यवंशी सर म्हणजे मी त्यांच्या पाठीशी होतो. सूर्यवंशी सर डायरेक्टर झाले पाहिजे, मी तेव्हा प्रो VC नव्हतो, काय नाही सर VC होतो. पण ते डायरेक्टर झाले पाहिजे असं मला वाटत होतं, कारण सर माझ्या कॉलेजमध्ये, त्यावेळी कॉलेजमध्ये होते आणि सरांचं काम मी पाहत होतो. कोणतेही काम जिद्दीनं करणे, पैसे नसतं दुसऱ्याकडून मदत आणणे आणि तिथून काम करणे, कधीही ते रडले नाही. हां पैसे आहे. आणि मला असं वाटलं की असा व्यक्ती विद्यापीठामध्ये पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही काय केलं, आल्याबरोबर की विद्यापीठाच्या बाउंड्रीज होत्या ना, त्या फ्री केल्या. अगोदर काय होत्या, बाउंड्रीज होत्या, सीमा होती, हे नाही करायचं, हे त्यांनीच करायचं. म्हणजे या बाउंड्री आपण ठेवलं नाही, कारण आपलं काम काय, स्पोर्टमध्ये समाजातले सगळे लोक आले पाहिजे. आणि मग सरांना म्हटलं की गल्ली बोळी खेळणारा मुलगा पण आपल्या इथे येऊ द्या, शाळेमध्ये प्रशिक्षण देणारा शिक्षक पण येऊ द्या, कारण विद्यापीठ सगळ्यांचं आहे, शाळेवाल्यांचं नाही असं आहे, समाजाचे आहे, शाळेतल्या लोकांची आहे, आणि हे जे स्ट्रीटवर जे मुलं राहतात ना त्यांचं पण आहे. खरं तर जे पोरं स्ट्रीटवर राहतात, रस्त्यावर राहतात, त्याचं कोणी वाली नाही. आणि म्हणून जसं आम्ही मुलांना, जे लोक जे कमकुवत मुलं आहेत त्यांना आम्ही मंथली 5,000 रुपये महिना देण्याचं कबूल केलं आहे. तसंच आमच्याकडे
एक संघटना आणि हे जे स्ट्रीटचे मुलं आम्ही इकडून पैसे मागून त्यांचा उदरनिर्वाह करतो आणि यांना अनेक ठिकाणी प्रशिक्षण देतो. आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे म्हणाले की तुम्ही या मुलांना काय द्या 5,000 रुपये महिना द्या. तसं ते आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही, पण आम्ही निर्णय घेतला कारण हे काम समाजातल्या खालच्या घटकाचं ज्याला कोणी विचारत नाही आणि ज्याला कोणी विचारत नाही त्याचं दत्तकत्व घेणे हे विद्यापीठाचं काम आहे. आणि आम्ही यावेळेस 25 विद्यार्थ्यांना 5,000 रुपये महिना त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याच्यावरती कमिटीवर लागले, कमिटी वगैरे त्याला 5,000 रुपये द्या, त्याला चांगलं पहिले अगोदर पैसे हातात घेऊन चांगलं तर वाटू द्या, त्याला दिसलं पाहिजे की 5,000 रुपये मिळते म्हणून. आणि मग हे सगळं करीत असताना हे का बरं आम्ही करतो आहे, तर आम्ही जे आलो आहे असं वरतून नाही आलो आहे, आम्ही लोकांमधून आलेलो आहे. खालच्या लोकांच्या पीडा आम्हाला माहिती आणि खालच्या लोकांच्या पीडा माहीत असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे टॅलेंट आहे ना ते खालच्या लोकांमध्ये खूप आहे. हे मोठ्या लोकांमध्ये जे मुलं असतील तर असतीलच, परंतु जे खालच्या लोकांमध्ये उपजतच त्यांच्यामध्ये ते स्किल असते. अशा मुलांना संधी मिळावी म्हणून, असे मुलं सामोर यावे म्हणून आम्ही त्याच्याकरता आम्हाला जे वाटेल ते प्रयत्न केले आहे. आणि मी मधार सरांना म्हणालो होतो की हे जे स्पोर्ट्सचे मुलं असतात ना खाण्यापिण्याकडे बरोबर लक्ष देत नाही, बरं की नाही. म्हणजे आमचं मोठ्या ठीक आहे, आम्ही काही पण खाल्लं चालते, पण जे मुलं जे प्लेयर असतात त्यांना डाएट व्यवस्थित मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना कोणतं व्हिटॅमिन घ्यायचं, बॉडी कशी सेफ ठेवायची, तर त्याच्याकरता सरांशी बोललो आहे मी की त्याच्याकरता आपण काही कोर्स सुरू करू शकतो का, डाएट सायन्स सुरू करू शकतो का. जर डाएट सायन्स सुरू केलं तर मला असं वाटतं की आमचे जे खेळाडू आहे त्यांना एक न्यूट्रियस व्यवस्थित फूड किंवा व्यवस्थित आहार मिळेल. याची पण आमच्या याच्यामध्ये योजनेमध्ये या गोष्टी पण अंतर्भूत आहे. जेणेकरून मला असं वाटतं की आमच्या इथला जो विद्यार्थी आहे, आमच्या इथले जे मुलं आहेत ते कुठे गेले पाहिजे, आंतरराष्ट्रीय लेवलला गेले पाहिजे. मी याच्याकरता सांगत आहे की तुम्ही बघत असाल की अगोदर ग्रॅज्युएट फार कमी लोक राहायचे, आहे की नाही, इंजिनियर फार कमी लोक राहायचे. आता प्रत्येक घरी ग्रॅज्युएट आहे, प्रत्येक घरी इंजिनियर आहे. आता सगळ्यांना नोकरी मिळणार आहे का, नाही, कारण इतक्या नोकऱ्या नाही. कोणाला बिझनेस करावा लागेल, कोणाला काही करावं लागेल. परंतु स्पोर्ट असं आहे, जर मुलांनी स्पोर्ट्समध्ये चॅम्पियनशिप केली तर त्याला जरूर जर क्लास 2 क्लास 1 अशी नोकरी मिळू शकते. पोलीसमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या भरती निघतात. स्पोर्टमध्ये मुलं भरपूर प्रमाणामध्ये जाऊ शकतात पोलीसमध्ये. त्यानंतर फॉरेस्टमध्ये पण खूप मुलं लागू शकतात. अशा अनेक संध्या स्पोर्ट्समधून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं ढोंबळे सरांनी सांगितलं की NEP मध्ये स्पोर्ट्सला खूप महत्त्व दिलं आहे. नुसतं ग्राउंडवर अगोदर काय व्हायचं मला माहीत असेल की थेअरीचे क्लासेस व्हायचे सगळ्या विषयाचे, पण स्पोर्टचे टीचर म्हणून तेव्हाच, नाही तर नाही. कधी पिरियड होत नव्हता आणि कधी टाइम टेबल पण मध्ये नाही राहत. आता NEP मध्ये ते टाइम टेबलमध्येच अंतर्भूत असणार आहे. खरं तर जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये स्पोर्ट्स खूप आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे आपण स्पोर्टकडे दुय्यम याच्यानी पाहतो. अगोदर मला असं वाटतं की स्पोर्टकडे आपण प्रथमतः ही जी आहे हे स्पोर्ट्सला द्यायला पाहिजे. आपण मुलाला शिकवतच नाही, परंतु अनेक आईवडील, जसं मी ईश्वर देशमुख कॉलेज समोर राहायचं तर अनेक आईवडील आपल्या मुलांना घेऊन त्या ग्राउंडवर यायचे, अनेक आईवडील. कारण स्पोर्ट्समधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. स्पोर्ट्स आपला काय आहे, फुल आहार आहे. तो शिस्त शिकायला मिळते. स्पोर्ट्समध्ये काय शिकायला मिळते, शिस्त. नाही तर मग टीचर आपल्या मागून ते छडी घेऊन मार्क चटकन
तिथं तो मुलाला एक प्रकारचं वळण कुठं मिळतं, ग्राउंडवरच मिळतं. आपल्याला वाटत हे ग्राउंडवर अरे ऐसे जात आहे, पण ग्राउंडवर माणूस घडतो हे लक्षात ठेवा. जितके काही मोठे लोक झाले ते ग्राउंडवर घडलेले आहे, आपोआप घडले नाही. आणि म्हणून स्पोर्ट्समध्ये जर एवढी संभावना आहे, एवढ्या गोष्टी आहेत, तर आपण आपल्या इथल्या मुलांना स्पोर्टमध्ये येण्याकरिता काय केलं पाहिजे, त्यांना प्रभावित केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की आता काही खासदार आहे, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये फर्स्ट प्राईज आणलं किंवा ऑलिम्पिकमध्ये प्राईज आणलं तर त्या खासदार झाले. त्यांनी कधी विचार केला होता? कधीच विचार केला होता. परंतु त्याला खासदार कोणी बनवलं? स्पोर्ट्सने बनवलं. म्हणजे स्पोर्ट्समध्ये खूप साऱ्या संभावना आहे. आणि म्हणून गावोगावामध्ये महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्सला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे आणि शिक्षकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तर म्हणेन की जो मुलगा स्पोर्ट्सचा असेल त्याला पहिले ॲडमिशन द्या, फुकटमध्ये ॲडमिशन, त्याच्याकडून पैसे घेऊ नका. कारण एक मुलगा तुमचं पूर्ण कॉलेजचं नाव करणार आहे. तुमच्या कॉलेज कुठला मुलगा आहे तर JM पटेलचा मुलगा आहे, कुठली टीम आहे तर भंडारीची टीम आहे, तुमच्या गावाचं नाव मोठं करणार आहे. इतके मुलं नाही करू शकत, पण एखाद्या मुलांनी पारितोषिक आणलं तो आपल्या गावाचं नाव रोशन करतो. तो जो आता तिरंदाजीमध्ये जो मुलगा आलेला आहे, कोणता आलेला, ओजसने केलं का नाही नाव? ओजसने नागपूरचं नाव केलं की नाही? नागपूरचं नाव मोठं केलं. म्हणजे एक छोटीच, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की म्हणजे लिटिल थिंग कॅन चेंज युअर लाईफ, मे बी द वर्ल्ड. छोटीशी गोष्ट राहते ना, पण तो आपलं लाईफ काय करू शकते, बदलू शकते. छोटीशी गोष्ट बदलू शकते. आणि म्हणून छोटी छोटी गोष्ट जर लाईफ बदलू शकते तर त्याच्यावरती आपल्या महाविद्यालयाने विद्यापीठाने काम केलं पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना आपण काय असतो, जसं तुम्ही भाषण ऐकत आहे पण बसलो चेहऱ्यावरती उत्साह दिसत नाही. म्हणजे माणसाने नेहमी उत्साही राहिला पाहिजे. आपण राहतच नाही, आपण अरे मेरा क्यों नहीं हुआ, मेरा नसीब खराब है, कोई नसीब अशी कोई नाही राहता. हार्डवर्क हे महत्त्वाचं असतं. म्हणजे दुनियाची कोणतीही ताकद नाही की जिथे आपण जिंकू शकत नाही. आपण काही पण करू शकतो, एव्हरीथिंग इज पॉसिबल. अशी एकही वस्तू नाही की मी ते करू शकत नाही. परंतु आपलं माइंडसेट असते, अरे मेरे से जमता नाही, पहिले सांगते अरे मेरे से जमेगा नाही, करायच्या अगोदर म्हणतो ना आपण. आणि मग जीवनामध्ये उत्साह असणं आवश्यक आहे. तर याच्यावरती मी एक एक्झाम्पल सांगितलं की एका घरामध्ये 5 दिवे ठेवलेले असतात. तो एक दिवा जो ना तो जळत असतो, तो सगळ्यांना प्रकाश देतो. त्याला असं वाटतं की मी तर सगळ्यांना प्रकाश देत आहे, परंतु माझी कोणी कदर नाही करत. त्याला वाटतं की त्याला निरुत्साह होऊन जातो. त्याला असं वाटतं की आपण विझून गेलं पाहिजे. म्हणून तो दिवा निरुत्साह होऊन काय होतो, विझून जातो. तो दिवा असतो उत्साहाचं प्रतीक. हा उत्साहाचा प्रतीक जो दिवा असतो तो विझलेला असतो. एक दुसरा जो दिवा असतो तो शांतीचा दिवा असतो. त्याला असं वाटतं की अरे उत्साहाचा दिवा विझून गेला, मग माझं काय आहे, मी सगळ्यांना शांती देत आहे. तुम्ही जगामध्ये सगळीकडे हिंसाचार सुरू आहे, जसं आपलं आता सुरू आहे पॅलेस्टाईनमध्ये, इस्रायलमध्ये, मारत आहे एकामेकाला. त्याला वाटतं की मी एवढं शांती देत आहे तरी लोक एकमेकाला मारत आहे, एकमेकाचा खून करत आहे. त्याला वाटतं मी पण दिसलं पाहिजे, आणि तो पण निराश होतो आणि तो पण विझून जातो. जो तिसरा दिवा असतो तो असतो हिमतीचा दिवा, हिमतीचं प्रतीक असतं. त्यामुळे बघा उत्साह, तोही दिवा विझला, शांतीचा दिवाही विझून गेला. मी मार मोठी हिंमत दाखवून मी काय करणार आहे, मी विझलेलं बरं आहे. आणि मग तोही निरुत्साह होतो, तोही विझून जातो. आता हे 3 दिवे विझल्यानंतर उत्साह, शांती आणि हिंमत, दुसरा जो दिवा राहतो समृद्धीचा,
कारण हे तर 3 दिवे विजले, तर समृद्धी कशी येणार आहे? त्याला वाटतं की हे 3 दिवे विजल्यावर तर समृद्धी येऊ शकत नाही. तोही निराश होतो आणि तोही विजून जातो. आता हे 4 दिवे विजल्यानंतर या मोठ्या घरामध्ये एक मुलगा प्रवेश करतो आणि तो मुलगा जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याला एक कोपऱ्यामध्ये एक छोटा दिवा तुकतुक तुकतुक जवळ दिसतो. तो निरुत्साह नाही होत. त्याला असं वाटतं की अरे 4 दिवे विजल्या परंतु बेटा छोटासा दिवा तर जळत आहे. त्याच्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो. तो छोटासा दिवा घेतो आणि 4ही दिवे जाळतो. पुन्हा घरामध्ये प्रकाश यायला लागतो. तो जो छोटासा दिवा असतो तो दिवा कशाचा प्रतीक असतो? तो आशेचं प्रतीक असतो. त्याला आपण उम्मीद असं म्हणतो. या आशेचं प्रतीक असतो दिवा. त्या दिव्याने पूर्ण घर काय होतं? पूर्ण उजाला पूर्ण घरामध्ये होऊन जातो. तो जो हा दिवा जो आहे उम्मीदीचा दिवा, जर हा सतत जळत राहिला तर मला असं वाटतंय की ही जी क्रांती आहे, आजचं जे निर्मिती आहे, आजचं जे वास्तव आहे ते कशामुळे आहे? ते उमेदीमुळे. कारण उमेद म्हणजे फ्युचर. आपण जर उमेद ठेवली तर मला असं वाटतं की आपल्या भागातून सुद्धा चांगले आंतरराष्ट्रीय लेवलचे क्रीडापटू निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येकाने उमेद ठेवली पाहिजे. जर उमेद ठेवाल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा काम करत असताना आपण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना उमेद असते. आणि हे उमेद कशामुळे असते? तर आपलं जे मनामध्ये ज्याला आपण सकारात्मकता असते, सकारात्मकता आपली उमेद टिकून ठेवते. जर सकारात्मकता नसेल आणि तुम्हाला रडायची सवय असेल, अरे प्रिंसिपल मेरा सुनती, प्रिंसिपल मेरा सुनती, वो 3 बार वही बोलेंगे तो वो वाइब्रेशन, वो फ्रीक्वेंसी उसके पास जाएगी, ये सुनेंगे नहीं. और आप बोलेंगे कि प्रिंसिपल मेरे सुनते हैं, मैंने एक बात बोली तो हाँ बोल देते, और आप चले जाओ वो हाँ बोल देते. क्योंकि ये जो अपना नेचर है ना, किसके ऊपर डिपेंड है? क्वांटम ऑफ फिजिक्स के ऊपर डिपेंड है. जो क्वांटम ऑफ फिजिक्स के ऊपर अपना नेचर अगर डिपेंड है, हमने जो हमारे इसमें जो पॉजिटिव वाइब्रेशन है वो हमारे फ्रिक्वेन्सी के जो किसके कहा जाता है? दुसऱ्यांमध्ये जातं. आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मित होतं आणि त्याच्यातून एक सकारात्मकता निर्माण झाली की मग आपल्याला दिलेलं सगळं कार्य काय होते? पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून मनामध्ये नेहमी ज्याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो, नेहमी सकारात्मक ठेवली पाहिजे. परंतु काही लोक असतात नेहमी रडत असतात, अरे मेरेही नशीब में क्यों, उसके नशीब में क्यों, असं कसं काही नाही. आणि म्हणून आपली विचार करण्याची ज्याला आपण थॉट प्रोसेस कसे आहे, आपण विचार कसा करतो. जर आपण विचार पॉझिटिव्ह करू तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. जर तुम्ही एखादी गोष्ट चांगली बघत असाल तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी येतात. एखादी गोष्ट वाईट घडकाला शेवटी आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे? केमिकलचं बनलेलं आहे. कारण एखादी गोष्ट पाहत असाल त्या गोष्टी आपल्यामध्ये येतात. आणि म्हणून चांगला विचार करा तर चांगली निर्मिती होऊ शकते. आणि हे सगळं करत असताना ग्रॅटिट्यूड ठेवा. एखादं काम झालं, छोटाही माणूस असेल ना त्याला धन्यवाद माना. तुम्ही अमिताभचा कार्यक्रम पाहता, अमिताभ बच्चन, तर छोट्याही माणसाला खुर्चीवर कसं बसवतात, त्याच्यामुळे त्याची लेवल कमी होते का? लोक एवढा मोठा माणूस एवढ्या छोट्याशा माणसाला किती आदर करत आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी तुम्ही कितीही हुशार असाल तर वागत असताना काय ठेवा? त्याच्याविषयी धन्यवाद द्या. या जर गोष्टी केल्या तुमच्या जीवनामध्ये कधीही असफलता येणार. फक्त रडणं बंद करा. आणि हे जर केलं की काल कोणीतरी एक्झाम्पल दिलं की मला कुठेतरी पहिलं यायचं होतं, मी फेसबुकवर इंटरव्ह्यू करतो एका मुलीचं. तिला असं वाटलं की मला IPS बनायचंच आहे आणि ग्राउंडवर तिची टेस्ट होती आणि ती ठरवलं होतं
की मी आता फिजिकल टेस्टमध्ये मी मेले तरी चालेल, पण ही रेस पूर्ण करणार. ते म्हणे की मी धावली, अशी धावली, मी मेले तरी चालेल आणि मी फर्स्ट आहे. कशामुळे? की त्या व्यक्तीने जीवनात जे आपल्या मनामध्ये धारण केलं होतं, ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुम्ही जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये कोणतीही गोष्ट, मी नेहमी म्हणत असतो, जीवन हे खूप सुंदर आहे आणि आपल्याला मिळालेलं जीवन अतिशय सुंदर आहे, कारण आपलं मानवी जीवन आहे. हे असं मिळत नाही. आणि मानवी जीवन जर सुंदर असेल तर मला असं वाटतं की याचा शेवट सुद्धा सुंदर झाला. मी आताच सरांच्या कॅबिनमध्ये बसलो आणि सरांना म्हटलं की अरे पैसे सबके पास रहते, पैसे रहते भी लोग रोते रहते. पैसे होने के बाद भी आदमी रोता है. मी पैशाने मला खुश राहतो का? पैशाने माणूस रडतो. पण ज्याच्याकडे पैसे राहत नाही ते किती सुखी राहतात. चालू बघा, तुकडोजी महाराजांकडे पैसे होते का? महात्मा गांधीकडे पैसे होते का? नाही. किती किती सुखी राहतात. आणि म्हणून जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जायचं असेल तर काय आवश्यक आहे? समाधान आवश्यक. आणि तुम्हाला माहितीच आहे की जगामध्ये जे आता मीट झाली होती त्याच्यामध्ये सगळ्या देशांनी सांगितले की आमचा GDP ग्रोथ इतका आहे, सगळ्यांनी सांगितलं. पण एक मात्र भूतान असा देश होता की त्याचा GDP ग्रोथ सगळ्यात कमी होता. त्यांनी सांगितलं आमच्या इथे पैशाने GDP ग्रोथ कमी आहे, पण आमचा सगळ्यात जास्त हॅपीनेस इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. हॅपीनेस इंडेक्स सगळ्यात जास्त आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स जास्त राहणार आहे तो देश सगळ्यात सुखी राहणार आहे, समाधानी. आणि मग तुम्ही पाहिला असेल G20मध्ये कोणती कॉन्सेप्ट आली होती? वसुदैवम कुटुंबकम. ही आपली इथली कॉन्सेप्ट आहे. आता का आली? कारण या सगळ्या भौतिक जगाने लोक त्रस्त आहे. सगळ्यांनी जसं मी नेहमी म्हणत असतो की शंकरांनी तो भस्मासूर आहे ना, भस्मासुराला वरदान दिलं होतं आणि भस्मासुरच शंकराला भस्म करायला निघाला. तर आपण ह्या सगळ्या मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, प्रोडक्टिव्हिटीच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली भस्मासूर निर्माण केले. आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढे जावं लागणार आहे. गावाकडे चला. कशाकरता? शुद्ध प्राण वगैरे. तुमच्या शहरामध्ये शुद्ध प्राण वगैरे नाही राहणार. आणि म्हणून पुन्हा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे गावाकडे चला. तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे गावात चला. आपल्याला गावाकडे जावं लागणार आहे. आणि विद्यापीठांनी अशाच प्रकारची तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं जे गोष्ट आहे ती लक्षात ठेवून आम्ही या गावाकडे आलेलो आहे. आणि तो पहिला टप्पा म्हणजे तुमचं JM पटेल कॉलेज आहे. आपण मला ऐकून घेतलं, परंतु बक्षीस समारंभ आहे त्यामुळे मी थांबतो. भिन्न भिन्न खेळांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन विद्यापीठातर्फे आजच्या सोहळ्यात पुरस्कृत करून सन्मानित केला जात आहे. पण त्याआधी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन यशाच्या शिखरापर्यंत नेणारे त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक येथे उपस्थित आहेत. त्यांना मी सर्वप्रथम इथे व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे. त्यामध्ये श्री राजेंद्र भांडारकर, कनाई गाणी कायकिंग येथे 2019-20 मध्ये ते प्रशिक्षक होते. श्री राजेंद्र भांडारकर. श्री शिवछत्रपती अवॉर्ड यांना प्राप्त झालेला आहे. अभिनंदन सर. यानंतर श्री गणेश माहुरकर. पूजा
पूजा बेंगेवार, डॉक्टर पूजा बेंगेवार, डॉक्टर जय श्रीसागर क्षीरसागर, अभिनंदन. डॉक्टर जय क्षीरसागर ॲथलेटिक्स आहे. अभिनंदन. शशांक राऊत कॅनोइंग आणि कायकिंग मधील शशांक राऊत. सागर उईके सर्वांचे मनस्वी अभिनंदन. यानंतर मी विद्यार्थ्यांना पाचारण करणार आहे. यानंतर सबीना लांडगे, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जवाहरनगर, कॅनोइंग आणि कायकिंग मध्ये प्रावीण्य प्राप्त आहे आणि यांच्यासोबत उपस्थित असणारे यांच्या महाविद्यालयातील प्राचार्य आणि पेरेंट्स यांनाही मी आमंत्रित करीत आहे. यांना प्रशिक्षक असेल त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करीत आहे. यांना 56,000 रोख रक्कम मिळत आहे. समोर कर. अरे जा लवकर. अरे जा ना तू. जा लवकर ना. लवकर जा लवकर जा लवकर जा. हे तू पण जा ना. तू पण जा. एक मिनिट लवकर. थोडंसं बाजूला सर बघ सर. या बाजूला. आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. नीता शेंडे NPW कॉलेज लाखनी, NPW कॉलेज लाखनी, कॅनोइंग आणि कायकिंग, NPW कॉलेज लाखनी येथील प्राचार्य आणि प्रशिक्षक यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यांना 52,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे. प्रॉपर उभं ठेव. प्रॉपर 10 वेळा घेऊन राहिले सर. हार्दिक अभिनंदन सर्वांचे. मुस्कान उईके, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जवाहरनगर येथील प्राचार्य आणि प्रशिक्षक यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यांना 32,000 रोख रक्कम देऊन सन्मानित केला जात आहे. कॅनोइंग आणि कायकिंगचे कॅनोइंग आणि कायकिंग खेळ या विद्यार्थिनींनी खेळलेला आहे. शदाब पठाण, आर्ट्स कॉमर्स कॉलेज सिहोरा, ॲथलेटिक्स आहे आणि या प्राचार्यांना आणि प्रशिक्षकांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यांना 32,000 रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. कल्याणी चुटे, अरुण मोडघरे कॉलेज, योगासन साठी
यासाठी त्यांना 20,000 रुपये प्राप्त झालेले आहे. यानंतर संजना कंगाले, संजना कंगाले, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जवाहरनगर. कॅनॉइंग आणि कायकिंग मध्ये 18,000 रोख रक्कम देऊन सन्मानित केल्या जात आहे. संजना कंगाले. आचल गुरे, NPW कॉलेज लाखनी, कॅनॉइंग आणि कायकिंग मध्ये 18,000 रुपये प्राप्त होत आहे. आचल गुरे. वैष्णवी आजबले, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जवाहरनगर. कॅनॉइंग आणि कायकिंग 12,000 रोख रक्कम. प्रणाली तरारे, JM पटेल कॉलेज भंडारा. प्रणाली तरारे, JM पटेल कॉलेज भंडारा. कॅनॉइंग आणि कायकिंग 12,000 रुपये रोख रक्कम. साक्षी साकोरे, JM पटेल कॉलेज भंडारा. कॅनॉइंग आणि कायकिंग 12,000 रुपये रोख रक्कम. मोनल मोहनकर, JM पटेल कॉलेज भंडारा. कॅनॉइंग आणि कायकिंग 12,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. हिमानी गोडमारे, JM पटेल कॉलेज भंडारा. फेन्सिंग 6,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. नीलोफर पठाण, JM पटेल कॉलेज भंडारा. फेन्सिंग 6,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. करण वाघाहे, NPW कॉलेज लाखनी. कॅनॉइंग अँड कायकिंग 10,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. सुनील भोयर, प्रशिक्षक सुनील भोयर. कॅनॉइंग अँड कायकिंग 10,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे.
NPW कॉलेज लाखनी शेंडे साहब जाओ वहीं पे 3-4 लगा किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे. विलास बोरकर NPW कॉलेज लाखनी 10,000 रुपये. अमीन निंबारते NPW कॉलेज लाखनी 10,000 रुपये. प्रतीक स्टूडेंट से रिक्वेस्ट है थोड़ा फास्ट आएंगे, काफी लंबी लिस्ट है. प्रतीक्षा सहारे आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज जवाहरनगर. किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे. अविनाश निंबारते NPW कॉलेज लाखनी किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये प्राप्त होत आहे. भाग्यश्री निंबारते RM पटेल कॉलेज भंडारा. भाग्यश्री निंबारते किनोइंग अँड कायकिंग 12,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे. भाग्यश्री निंबारते RM पटेल कॉलेज भंडारा 12,000 रुपये रोख रक्कम प्राप्त होत आहे. शालिनी मदाने JM पटेल कॉलेज भंडारा किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. श्रद्धा साठवणे JM पटेल कॉलेज भंडारा किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. श्रद्धा साठवणे JM पटेल कॉलेज भंडारा. निराशा सेलोटे OSS कॉलेज बेला किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. पायल साठवणे NPW कॉलेज लाखनी किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. पायल साठवणे NPW कॉलेज लाखनी किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. करण शेंडे NPW कॉलेज लाखनी किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये प्राप्त होत आहे. भूषण बोरकर यानंतर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जवाहरनगर किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये प्राप्त होत आहे. श्रीवंत शेंडे आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज जवाहरनगर किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये प्राप्त होत आहे. श्रीवंत शेंडे आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज जवाहरनगर. संतोषी सहारे NPW कॉलेज लाखनी संतोषी सहारे NPW कॉलेज लाखनी किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये मिळत आहे. गौरव निंबारते आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज जवाहरनगर. 10,000 रुपये प्राप्त होत आहे. तुषार आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज जवाहरनगर किनोइंग अँड कायकिंग 10,000 रुपये प्राप्त होत आहे. मयुरी साठवणे आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स कॉलेज जवाहरनगर किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. मयुरी साठवणे. रुपाली टांगले JM पटेल
कॉलेज भंडारा किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होते आहे. संतोषी शहारे NPW कॉलेज लाखनी. रुपाली टांगले JM पटेल कॉलेज भंडारा कॅनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. मनीषा मारबते JM पटेल कॉलेज भंडारा किनोइंग अँड कायकिंग 6,000 रुपये प्राप्त होत आहे. बच्चे थोड़ा फास्ट आइए. रूपाली टांगले JM पटेल कॉलेज, मनीषा मारबते JM पटेल कॉलेज कैनोइंग कयाकिंग 6,000 रुपये. प्राची सार्वे JM पटेल कॉलेज कैनोइंग एंड कयाकिंग 6,000 रुपये. फास्ट आइए थोड़ा. एक साथ आ जाओ सब, एक साथ ही आ जाओ. रूपाली टांगले, मनीषा मारबते, प्राची सार्वे JM पटेल कॉलेज भंडारा कैनोइंग कयाकिंग 6,000 रुपीज ईच. रूपाली प्राचीगत मेघा मेश्राम प्रगति महाविद्यालय भंडारा. मेघा मेश्राम प्रगति महाविद्यालय भंडारा कैनोइंग कयाकिंग 6,000 रुपीज. काजल बोदेले JM पटेल कॉलेज भंडारा कैनोइंग कयाकिंग 6,000 रुपीज. अरसलान रजा शेख SN मोर कॉलेज तुमसर क्रिकेट 8,000 रुपीज. अरसलान रजा शेख SN मोर कॉलेज तुमसर क्रिकेट 8,000 रुपीज. मसराम सर बच्चे नहीं हैं क्या? रोशन कापसे SN मोर कॉलेज तुमसर हैंडबॉल 2,000 रुपीज. रोशन कापसे SN मोर कॉलेज तुमसर हैंडबॉल 2,000 रुपीज. सचिन वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली बॉक्सिंग 5,000 रुपीज. सचिन वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली बॉक्सिंग 5,000 रुपीज. अशोक कुमार वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली वुडबॉल 6,000 रुपीज. अशोक कुमार वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली वुडबॉल 6,000 रुपीज. निकिता फुटाने SN मोर कॉलेज तुमसर वुशु. निकिता फुटाने SN मोर कॉलेज तुमसर वुशु 10,000 रुपीज. निकिता फुटाने SN मोर कॉलेज तुमसर वुशु 10,000 रुपीज. तरुण वत्स वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली रेसलिंग 20,000 रुपीज. तरुण वत्स वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली रेसलिंग 20,000 रुपीज. पूजा बुराडे SN मोर कॉलेज तुमसर कनोइंग एंड कयाकिंग 6,000 रुपीज. पूजा बुराडे SN मोर कॉलेज तुमसर कनोइंग एंड कयाकिंग 6,000 रुपीज. दामिनी दमाहे SN मोर कॉलेज कनोइंग एंड कयाकिंग 10,000 रुपीज. SN मोर के सभी बच्चे एक साथ आ जाइए. पूजा बुराडे, दामिनी दमाहे, पूजा बुराडे SN मोर कॉलेज तुमसर, दामिनी दमाहे SN मोर कॉलेज तुमसर. इसके बाद सुहानी ठाकरे MB पटेल कॉलेज साकोली वॉलीबॉल 4,000 रुपीज. सुहानी ठाकरे MB पटेल कॉलेज साकोली वॉलीबॉल 4,000 रुपीज. इसके बाद पार्वती मीना वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली कनोइंग एंड कयाकिंग 6,000 रुपीज. पार्वती मीना वैनगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन साकोली कनोइंग एंड कयाकिंग 6,000 रुपीज.
और लास्ट में है सौरभ भेंडे, आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज जवाहरनगर, कनोइंग एंड कयाकिंग 10,000 रुपीज। पार्वती मीना बैंगंगा कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन, कनोइंग एंड कयाकिंग 6,000। लास्ट स्टूडेंट सौरभ भेंडे, आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज जवाहरनगर, कनोइंग एंड कयाकिंग 10,000 रुपीज। सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा इथे नागपूर जिल्ह्याला 44 लाख आणि वर्धा जिल्ह्याला 16 लाख रुपये दिले. आणि तुम्ही लक्षात घ्या की नुसतं काही मोमेंट भेटत नाही, पैसे पण मिळतात. आणि म्हणून सगळ्यांना माझे एकदा पुन्हा सगळ्यांना ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा पुढच्या वर्षी खेळामध्ये चांगला सहभाग घ्या. थँक्यू. सभी विद्यार्थियों से फिर से सर्वप्रथम तुकरोड़ जी महाराज, इनको मैं नमन करता हूँ. साथ में हमारे गोंदिया एजुकेशन सोसाइटी के मनोहर भाई पटेल जी, इनको भी मैं साथ नमन करता हूँ. मंच पर उपस्थित कुलगुरु माननीय चौधरी सर, इनका मैं आभारी महाविद्यालय की तरफ से आभार व्यक्त करता हूँ कि जिन्होंने ये वार्षिक वितरण कैश वितरण सोहळा हमारे JM पटेल महाविद्यालय में आयोजन करने की संधि उपलब्ध करके दी. मैं उनका महाविद्यालय की तरफ से, हमारे प्राचार्य सर की तरफ से, हमारे डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एजुकेशन की तरफ से मैं आभार व्यक्त करता हूँ. मंच पर उपस्थित माननीय कुलगुरु डॉक्टर संजय दुधे सर, जिन्होंने खेल के प्रति, खेल को बढ़ावा मिलने के लिए आप सभी खिलाड़ियों को प्रेरणा दी, प्रोत्साहन दिया और खेल में ज़्यादा से ज़्यादा सहभाग के लिए ग्रामीण भागों के लिए कैश अवार्ड का आयोजन करने के लिए हमारे महाविद्यालय को और हमारे सभी खिलाड़ियों को प्रोत्साहन किया. मैं इनका भी आभार व्यक्त करता हूँ. इसी प्रकार हमारे महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर विकास डोमने सर, ये हमें हमारे महाविद्यालय के फिजिकल एजुकेशन डिपार्टमेंट को हमेशा स्पोर्ट्स के प्रति हमको सहयोग करते हैं. हम हर साल हमारे कॉलेज में कम से कम 2 टूर्नामेंट नागपुर यूनिवर्सिटी के अंतर्गत आयोजन करते हैं. हमेशा हमें प्रोत्साहन करते रहते हैं हमारे खिलाड़ियों को और हमें, मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. राष्ट्र संत तुकडोजी जी महाराज संचालक डायरेक्टर श्री शरद सूर्यवंशी सर, जिन्होंने हमें ये वार्षिक पुरस्कार आयोजन करने का संधि उपलब्ध करके दिया. मैं उनका, हमारे महाविद्यालय की तरफ से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. उसी प्रकार यहाँ पे उपस्थित प्राचार्य मसराम सर, डॉक्टर जयकुमार सर, डॉक्टर अविनाश आर्य सर, डॉक्टर संतोष सर, डॉक्टर शालिक राठौड़ सर, ये सभी यहाँ पे हमारे महाविद्यालय में आए. मैं उनका सबका आभार व्यक्त करता हूँ. हमारे महाविद्यालय के डॉक्टर उज्ज्वला मैडम, डॉक्टर कार्तिक पनिकर सर, भावना मैडम,
किरसान सर, श्री श्रीरामे सर, इन सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ। और डॉक्टर हमारे मित्र नितिन जंगीरवार सर, जो हमारे फिजिकल एजुकेशन स्पोर्ट्स का बोर्ड मेंबर है, मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। धन्यवाद। कार्यक्रम का समापन राष्ट्रगीत के साथ होगा। द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जय गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की इसी के साथ ये कार्यक्रम यही समाप्त होता है। जो स्पोर्ट्स